डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पारंपरिक वाद्याचा वापर करावा, 2 बेस 2 टॉप लावून उत्सव साजरा करावा, ध्वनी प्रदूषण टाळावे असे आवाहन करत पोलीस यंत्रणा शांतता सुव्यवस्थेसाठी सज्ज असेल अशी ग्वाही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दिली. पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी सायंकाळी विविध खात्यांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस आयुक्तांनी आवाहन केले. प्रारंभी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. रविवारी काढण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुकीत सर्व मंडळांनी मूर्तीस धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, उत्सवाचे पावित्र्य राखावे, ध्वनी प्रदूषण टाळावे अशा सूचना दिल्या. बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या व सूचना मांडल्या. त्यानंतर सदर सूचनांचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा विविध खात्यांचे अधिकारी कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवतील असे सांगण्यात आले. आतापर्यंत खूप वेळापासून आपण जे मागच्या अनुभवामधून खूप महत्वाच्या सूचना मांडलेल्या आहेत आणि सर्व गोष्टी नोंद केलेल्या आहेत. ते विभागनिहाय आम्ही संपर्क करून त्यांच्यासोबत समन्वय करून व्यवस्थित ते सर्व पूर्तता करून घेण्याचे प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत. बाबासाहेब पूर्ण जगाला शिकवलं इक्वल ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि त्यांच्या जयंतीला समाजाच्या एकमेकांसोबत तुम्ही मला जागा दिला नाही, तुम्ही मला वेळ दिला नाही म्हणून त्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल इथे येऊन मांडायला संधी आला ते दुर्दैवी गोष्ट आहे. तर आपलं सर्वांना, सर्व मंडळांना विनंती आहे, ते वेळाच्या मर्यादा तुम्ही ठेवा. याच्या रेपरकशन असे आहे, तुम्ही इथून लवकर निघाला तर जाणार कुठे ते पुढचा प्रश्न आहे. पण आमच्या मिरवणुकीच्या रास्ता बघितलं तर ते एकसारखेच फिरून येणार आहे. ते आपलं पुन्हा नवी बेसकडेच येणार आहे, रेल्वे स्टेशन पास होऊन. तर ते आपण पुढे सरळ ढकलून रेल्वे स्टेशनच्या पुढे आणणे आवश्यकता आहे. ते रेल्वे स्टेशन पर्यंत तुम्ही टाइमपास करत करत 11, 11:30 पर्यंत तिथंच पोहोचतात. त्यामुळे ते मागच्या मंडळांना वेळ मिळत नाही. उपायुक्त अजित बोराडे, डॉक्टर दीपाली काळे, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, यशवंत गवारी, अशोक तोरडमल, अजय परमार, मनपा उपायुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आरटीओ संदीप शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे उपस्थित होते.